नमस्कार, मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते। नुकतेच आम्ही अलिबागची ट्रिप करून आलो आहोत। त्या दरम्यान मी हा मुरुड जंजिरा किल्ला एक्सप्लोर केला आहे। जर तुम्हाला हा किल्ला पाहायचा असेल तर कसे येता येईल, तिकीट कसे बुक करायचे आणि याची माहिती ही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। म्हणजे तुम्हाला जर किल्ला पाहायचा असेल तर माझ्या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। आज आपण असा एक किल्ला पाहणार आहोत जो भारतामध्ये आत्तापर्यंत कोणीच जिंकू शकलं नाही, म्हणून त्याला अजिंक्य किल्ला असं म्हटलं जातं। तर हा किल्ला आहे मुरुड जंजिरा किल्ला, जो मुंबईपासून सुमारे 165 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून 180 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबईतून येण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग वापरता येतो आणि पुण्यावरून येताना ताम्हिणी घाट आणि लोणावळा खोपोली मार्ग निवडता येतो। मुंबई, पुणे आणि अलिबाग येथून नियमित बस सेवा आणि खाजगी टॅक्सी उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून तुम्ही हा किल्ला पाहायला येऊ शकता। अलिबाग बस डेपोमधून मुरुडसाठी दर 15 ते 30 मिनिटांनी बस सुटतात। बसने साधारण 2 ते 2.5 तास लागतात। मुरुड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर राजपुरी नावाचे गाव आहे, तिथपर्यंत रिक्षाने यावे लागेल। राजपुरी जेट्टीवरून तुम्हाला बोटी मिळतात, ज्या तुम्हाला किल्ल्यावरती सोडतात आणि परत घेऊन येतात। किल्ल्यावर जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी बोटीचे तिकीट काढावे लागते, जे साधारणतः प्रति व्यक्ती 100 रुपये असते। हा किल्ला दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो। मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सर्वात उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो। या दरम्यान समुद्र शांत असतो आणि बोटीतून किल्ल्यापर्यंतचा प्रवास सुखकर होतो। 22 एकरामध्ये पसरलेला 22 सुरक्षा चौक असलेल्या बांधकामासाठी 22 वर्ष लागलेला हा किल्ला 350 वर्षांहून अधिक काळ अजिंक्य आहे। हा किल्ला त्याच्या मजबुतीसाठी आणि समुद्राच्या मध्यभागी असलेल्या तटबंदीसाठी खूप प्रसिद्ध आहे। किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे आहे। हे द्वार 2 बुरुजांच्या मध्ये अशा प्रकारे लपले आहे की जोपर्यंत नाव अगदी जवळ येत नाही तोपर्यंत प्रवेशद्वार दिसत नाही। यामुळे शत्रूच्या तोफांना दरवाजावर थेट मारा करणे अशक्य व्हायचे। किल्ल्यावर तोफा ठेवण्याची व्यवस्था आहे। भिंतीमध्ये ठराविक अंतरावर तोफांसाठी विशेष कोनाडे किंवा खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून शत्रूच्या जहाजावर चहूबाजूंनी मारा करता येत असे। किल्ल्यावर एकेकाळी 572 तोफा होत्या। किल्ल्याला 19 भक्कम बुरुज आहेत, ज्यावर कलाल बांगडी नावाची तोफ प्रसिद्ध आहे। किल्ल्याच्या भिंती खूप मजबूत असून आजही चांगल्या स्थितीत आहेत। किल्ल्याची तटबंदी तब्बल 40 फूट उंच आहे। किल्ल्याच्या आत एक जुनी मशीद, राजवाड्याचे अवशेष आणि 2 गोड्या पाण्याची कुंडही आज पाहायला मिळतात। किल्ल्याच्या चारी दिशेला खाऱ्या पाण्याचा समुद्र असताना मधोमध गोड्या पाण्याचे हे साठे अजूनही चर्चेची आणि आश्चर्याची गोष्ट आहे। हे गोड्या पाण्याचे साठे त्या काळी किल्ल्यातील रहिवाशांसाठी खूप फायद्याचे होते। मुख्य दरवाजाशिवाय किल्ल्याच्या मागील बाजूस एक छोटा दर्या दरवाजा आहे। हा दरवाजा युद्धाच्या वेळी समुद्रात निसटण्यासाठी वापरला जात असे। मुरुड जंजिऱ्याचा किल्ला हा लष्करी कौशल्य आणि सौंदर्याचा अनोखा संगम आहे। 40 फूट उंच भक्कम तटबंदीने वेढलेल्या या जलदुर्गाच्या परिसरात इतिहासाच्या असंख्य खुणा आजही जिवंत आहेत। जर तुम्ही अलिबागला जाण्याचा प्लॅन करत असाल तर मुरुड जंजिऱ्याला नक्की भेट द्या। मी दिलेली माहिती कशी वाटली तुम्हाला? नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।